आपल्या घरात एक पेशंट आजारी पडलं ना, तर त्याचं दवाखाना, गोळ्या, डॉक्टर, त्याची सगळी सेवा, हे सगळं रुग्णसेवेचं काम करायचं म्हटलं, आपल्या कुटुंबातला सदस्य असला, 1 दिवस, 2 दिवस माणूस आनंदाने करतो. पण 4 दिवसांनी घरातल्या सदस्यांची चिडचिड व्हायला लागते. आज समाजाचं रुग्णांविषयीचं हे वास्तव. अशा परिस्थितीत एक माणूस त्याच्या दारात, त्याच्या ऑफिसमध्ये रुग्णाची मदत मागायला, विशेषतः आर्थिक मदत मागायला जर कुणी आला, तर माणूस पण नाही, रक्ताचं नातं नाही, कुठलंच नातं नसू द्या, परंतु केवळ हा माणूस अडचणीत आहे आणि परमेश्वराने आर्थिक मदत कुठून मिळते हे मला ज्ञात केलं आहे. त्यामुळं माझ्याकडचं नॉलेज इतरांचं दुःख कमी करण्यासाठी वापरता येणं शक्य आहे. या भावनेने त्या माणसाने काम केलं आणि त्या प्रवासातून जे उभं राहिलं किंवा जे घडलं, तो आहे आरोग्य मित्र होण्याचा प्रवास. मी बोलतोय श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव गावातील असं व्यक्तिमत्व का ज्या व्यक्तिमत्वानं आरोग्यदूत म्हणून जे काही काम केलंय, त्या कामामुळे महाराष्ट्र शासनाला त्यांची दखल घ्यावी लागली. आजपर्यंत 600 रुग्णांना 7 कोटी रुपयांची मदत मिळून देऊ शकले ते. त्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे सुभाष गायकवाड. गायकवाड काकांनी माणुसकीच्या भावनेतून, माणूसपणाच्या भावनेतून रुग्णसेवेचं काम केलं, अहोरात्र केलं. त्यांचा प्रवास आज या व्हॉइस ऑफ अहिल्यानगर या कार्यक्रमातून समजून घेणार आहोत. काका नमस्कार, तुमचं नमस्कार. स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न हा प्रवास समजून घेण्यासाठी हो. की एक शेतकरी ते आरोग्य मित्र हा प्रवास तुमच्या आयुष्यात नियतीने घडवलेल्या एका ऍक्सिडेंटमुळे झाला. हो. ते दुःख, तो संघर्ष काय होता? मी शेती करत असताना मला 2 मुली, 1 मुलगा असा माझा परिवार होता आणि त्यामध्ये मुलीला शिकवलं, मुलाला शिकवलं आणि त्यानंतर मुलगा L&T कंपनीमध्ये मुंबईला सर्व्हिसला जॉइन झाला आणि त्यानंतर त्याला 6-7 महिन्यातच कॅन्सर डिटेक्ट झाला. बर, मग कॅन्सर डिटेक्ट झाला, एक करता मुलगा, एकुलता एक मुलगा, आणि तुम्ही इकडे गावाकडे, तो तिकडे जॉबला, आणि मग तो कठीण प्रसंग कसा सामोरे कसे गेले त्याला तुम्ही? त्यावेळेला कंपनीने आम्हाला कंपनीने बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला इथं राहावं लागेल आणि मग आम्ही शेतीचे गाडी, बैल 50 लिटर आमचं दूध जात होतं. सगळं ते विकून टाकलं आणि मुंबईत राहायला गेलो मग. अच्छा, मग ती मुंबईत एवढ्या ग्रामीण भागातले तुम्ही मुंबईत तुम्ही पहिल्यांदा गेलात. मग मुंबईची ती गर्दी, ती माणसं आणि ते रुग्णालय, ट्रीटमेंट, हे कसं जुळून घेतलं? नाही, आता मुंबईमध्ये मला काही जास्त माहिती नव्हतं. परंतु स्वर्गीय जयंतराव ससाणे त्यावेळेला आमदार होते आणि मग दवाखान्याची मदत कुठून मिळेल, कशी मिळेल याकरता मी एक संस्थाच्या लेटर दिलं कोणत्या संस्थेत जायला पाहिजे आणि मग मी लोकलने ते जायचो. मला पण माहित नव्हतं, मी घाबरल्यावर असायचो. मग कसं काय करायचं, कसं जायचं, घाबरल्या स्थिती परत घरी मी येतो का नाही ही पण घरच्यांना काळजी असायची. गर्दीच इतकी मुंबईमध्ये. हो, गर्दी इतकी आहे. आणि एखादा ज्या माणसाला कधी माहित नाही मुंबई आणि तो एवढ्या गर्दीत हरवला तर काय करायचं? हो, आणि लोकल ट्रेन मध्ये कसं घाईत चढायचं, उतरायचं, म्हणजे मला सुरुवातीला इतकी माझी परीक्षा झाली. तर त्यातून मी मग विचारायचं, पण कोणाला विचारायचं? मग मी काय करायचो, एका खाली विक्रेते जे असतात ना त्यांना विचारतो मला ह्या ठिकाणी जायचं. मग ते सांगायचं तुम्ही जा. मी शक्यतो पायी प्रवास करायचो. मग आता कंपनी जो कामाला होता तुमचा मुलगा, त्या कंपनीने काही मदत केली आणि नंतर मग तरी पण कॅन्सर सारख्या ट्रीटमेंटला प्रचंड पैसे लागतात. मग तो निधी कसा उभा केला तुम्ही? नाही, त्यावेळेला कसं व्हायचं, ट्रस्टचा निधी मिळायचो, हॉस्पिटल काही सवलत द्यायचं आणि कंपनी पण काही थोडा खर्च करायची. परंतु मग तो साधारण 2-3 वर्ष जवळ 7 सालापर्यंत तो कामावरती गेला. नंतर तो घरूनच काम करायचा. अच्छा, मग कंपनी पण सहकार्य करायची. असे खूप अनुभवी पैसे मिळवण्याकरता काय प्रयत्न केलेत त्याचे. हे तुम्हाला ह्याच्या आधी याची पुसटशी कल्पना पण नव्हती. अशा संस्था असतात, अशी माणसं असतात, अशी मदत उभी करावी लागती. तुमचा ह्या गोष्टीचा काही नाही, संबंध? आपल्या ह्या गोष्टीचा काही संबंध नाही. कधी म्हणजे या ट्रस्ट कुठं असतात, काय असतात, काही माहित नाही, काही नाही. पण मुलाकरता जिथं मदत मिळेल तिथं मी पोहोचलो. नियतीने आपल्या पदरी जो संघर्ष टाकला, आपल्याकडे पैसे नाही म्हणून रडण्यापेक्षा तुम्ही लढले. हो, म्हणून वैद्यकीय मदत मुंबई सारख्या महानगरात कशी मिळती हे समजलं. हो.
आणि मग मुलाची पुढची ट्रीटमेंट? मुलाची स्टेटमेंट मग आमची टाटा हॉस्पिटलला सुरुवात झाली. टाटा हॉस्पिटल 2 वर्ष आम्ही स्टेटमेंट केली, पण त्यांनी सांगितलं आमच्याकडे आता पर्याय नाही राहिला, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटल जा. मग आम्ही परत हिंदुजा हॉस्पिटलला गेलो. तिथं मदत मिळवण्याकरता मदत केली. टाटा हॉस्पिटल डॉक्टर आणि हिंदुजा हॉस्पिटल डॉक्टर दोन्ही पण सहकार्य करायचे. आणि मग त्यावेळेला मुख्यमंत्री निधी, त्यावेळेला जीवनदायी योजना होती. त्या वेळेला आम्हाला 10,000ची मदत मिळाली होती. तर त्यावेळेला स्वर्गीय जयंतराव ससाणे, बाळासाहेब थोरात, विखे पाटील हे आम्ही तिघं पण बरोबर गेलो. आणि त्यावेळेस स्वर्गीय विलासराव देशमुख चेअरमन होते, आपला मुख्यमंत्री होते. तर माझं 10,000चं एक मला पत्र मिळालं होतं. 10,000 रुपये तुमचे मंजूर झाले. स्वर्गीय सुभाष तोरणे सर होते. तर त्यांनी आम्ही ते प्रकरण कंप्लीट केलं आणि निघालो. ससाणे साहेब मला म्हटले, "व तुमचे मी तुम्ही आज जा म्हणे, आम्ही मुख्यमंत्र्याकडे तुमच्याकडे तर भेटायला आलो, तुम्हाला मदत पाहिजे म्हणून." मग त्यांनी मला आत पाठवलं आणि मला आजही त्यांची आठवण येते. आणि कसा प्रसंग असतो तो एकदम वाईट असतो. स्वतः विलासराव देशमुख साहेब त्यांच्या खुर्चीवरून खाली आले आणि माझ्या पाठीवर हात फिरवला. मला म्हणे, "किती दिवस झाले तुमच्या मुलाला?" म्हणलं, "साहेब 1-1.5 वर्ष झालं." म्हणलं, "मुलाला कॅन्सर झालेला आहे. मी उपचार घेतोय. माझं 10,000 रुपयाचं आता जीवनदायी भवनला पैसे मंजूर झालेत. पण तेवढ्याने काय होणार आहे?" तर ते म्हणले, "ठीक आहे, मी काय करायचं ते करतो." आणि परत ते त्यांच्या चेअरवरती जाऊन बसले आणि त्यांनी मग बेल वाजवली. ते त्यांचे आले सहाय्यक आणि त्यांनी सांगितलं, एक त्यांचं 10,000चं कॅन्सल करा आणि यांना 1,50,000चं पत्र द्या. त्यावेळेला खरोखर मला इतका आनंद झाला आणि सर्वात जास्त मदत त्यांच्या मार्फत मला मिळाली, विलासराव देशमुख साहेबांच्या मार्फत. राजकारण्यांमध्ये एक सहृदयता असते, तो अनुभव तुम्हाला आला? हो, तो अनुभव मला स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या हो त्या वागण्यातून. आणि ज्या वेळेला ते त्यांचं निधन झालं, त्यावेळेला मला कळलं की त्यावेळेला त्यांना पण हा आजार होता आणि त्यांनी ती जाणीव ठेवून सुद्धा मला मदत केली. असं नंतर मला शेवटी समजलं. समोर एक वाघ उभा आहे आणि त्या वाघापासून आपण कसं जायचं, म्हणजे तसा आजार आहे, त्याच्यातून आजची स्थिती अशी, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, म्हणून कुठून मदत मिळेल. टाटा ट्रस्ट आहे आणि मुंबईत अनेक संस्था, अनेक ट्रस्ट आहेत. मी अनेक संस्थेपर्यंत पोहोचलो. तुम्ही समजा उपचारासाठी धैर्याने सामोरे गेले, खंड उभा केला, ट्रीटमेंट केली मुलाची, पण त्याचबरोबर तुमचा मुलगा सुद्धा अत्यंत सकारात्मकतेने आजाराला सामोरे गेला. त्यांनी ती संस्था सुरू केली किंवा जे कॅन्सर रुग्ण होते त्यांच्यासाठी समुपदेशन केलं स्वतः पेशंट असताना, त्याविषयी? हो, मग त्यावेळेला आम्हाला लक्ष्मी त्रिपाठी मॅडमने 1,00,000 रुपये चेक दिला आणि मग आणखीन मदत कुठून मिळेल, काय मिळेल त्याकरता प्रयत्न केले. आणि त्यातून मग मुलाला त्यांनी असे जे पेशंट होते, काही महिला होत्या, काही जेंट्स होते, असे पेशंट एकत्र केले आणि आराधना नावाची एक संस्था तिथं स्थापन केली. आणि मग जिथं लहान मुलांचं कॅम्प असेल, मोठ्या कॅन्सर पेशंटचा कॅम्प असेल, तिथं जायचे, प्रबोधन करायचे. आम्हाला पण कॅन्सर असून आम्ही पण लढतो, आम्ही पण हसतो, आम्ही पण बोलतो, तुम्ही पण घाबरू नका. जी वेळ आपल्यावर वेळ आलेली आहे त्यातून आपण संकटातून पार कसं व्हायचं हे आपण शिकलं पाहिजे, असं तो त्याच्यातून मार्गदर्शन करायचं. अच्छा, एका बाजूला तुम्ही ट्रीटमेंट करत होते, दुसऱ्या बाजूला निधी पण उभा केला. ह्या दोन्ही आघाडीवर लढाई सुरू असताना मुलगा पण सकारात्मक होता, तरी पण दुर्दैवाने आजार जिंकला आणि हे प्रयत्न आपले हारले. हो, खूप मी प्रयत्न केला, हॉस्पिटलने प्रयत्न केले, डॉक्टर लोकांनी प्रयत्न केले, सगळ्यांनी मदतीचं सहकार्य केलं, परंतु नियतीच्या पुढे नाविलाज होतो. आणि त्यात आमचा मुलगा 2012 साली शेवटी आम्हाला सोडून गेला. इतकं मोठं दुःख, आबाळ एवढं दुःख करता मुलगा गेला आणि एक तर पहिली गोष्ट त्याला एवढा धुरंधर आजार झाला, त्यात तो धक्का तुम्ही पचावला, लढले आणि त्याच्यानंतर या सगळ्या प्रयत्नांना अपयश आलं. मग त्यानंतर मुंबई सोडून परत गावाकडे येण्याचा तुमचा प्रवास झाला. मग त्यावेळेस या सगळ्या दुःखाला कसे सामोरे गेले तुम्ही? मुलाच्या दवाखान्याकरता आमची जी शेती होती, शेती पण आम्हाला विकावं लागली. आणि मग त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. 1 वर्षभर आम्ही थांबलो. मग सगळा शास्त्रीय विधी झाला आणि त्यानंतर मग आपण जगायचं कसं, हा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला. आणि पैसा नाही, पैशाजवळ आपल्याजवळ तर काही शिल्लक नाही, काही नाही. मग आपण पुढे जीवन जगायचं कसं? मग आम्ही निर्णय घेतला. जसं मुलगा गेला, मुलाचं दुःख आम्हाला, म्हणजे माझी बायको सुनंदा गायकवाड, तर हिचं दुःख आजही पण अनावर आहे. ती आजही देवाला मानत नाही, देवाच्या पाय पडत नाही. तर मग आपण जगण्याचा काय अर्थ नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला, आपण दोघांनी पण आत्महत्या करायची. आणि आम्ही तो निर्णय घेतल्यानंतर मग आम्ही सगळ्या पाहुण्या रावळ्याला भेटलो, पण कोणालाही आम्ही
काहीच आमच्या दोघा व्यतिरिक्त कोणाला काही सांगितलं नाही. अच्छा, मग तुम्ही मनोमन ठरवलं आता हे आयुष्य संपवायचं, हो सगळ्या आप्तेष्ट नातलगांची एकदा भेट घ्यायची. हो. बर. आणि त्यानंतर गावातल्या लोकांना पण भेटलो, परंतु अचानक फोन आला मला हम्म. स्वर्गीय जयंतराव ससाने यांचा. हम्म. मग त्यांनी मला बोलवलं, मला भेटायला या. हम्म. मी त्यांच्याकडे भेटायला गेलो. हम्म. तर त्यांनी मला विचारलं, कॅन्सर झालेला माणूस किती दिवस जगतो? हम्म. म्हणलं साहेब, शरीराचा कॅन्सर झाला 50 वर्ष पण जगतो, हम्म. मनाचा कॅन्सर झालेला माणूस कधीही पण जाऊ शकतो. बापरे, तुम्ही ती वेदनाच प्रकट केली हो, त्यांच्यापुढे. वेदनाच प्रकट केली, राहतच नव्हतं. आणि ते म्हणे नाही नाही, काय काळजी नका करू, आपण काहीतरी करू, आपण काहीतरी बघू. आणि मग त्यांनी नागेव मस्जिद चेअरमन कडू काळे यांची त्यांची भेट झाली. आणि त्यांनी मग कडू माझ्या घरी आले आणि कडू सांगितलं, मामा तुम्ही काय काळजी करू नका. ज्या वेळेला रस्त्याने वाहनं चालतात, रस्ता ऍक्सिडेंट होतो, त्यावेळेला रस्ते बंद झाले का 100 लोक मेले, 200 लोक मेले, रस्ता बंद नाही झाला. इलेक्ट्रिक लाईटला लोक चिकटतात, लाईट बंद केली का मग तुमच्या आयुष्यात ज्यांना मुलं नाही ते पण लोक जगतात. मग तुम्हाला जरी मुलगा तुमच्या त्या वेदनेतून तो मुक्त झाला, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढू नका, त्याच्यात वेदनेतून तो मुक्त झाला, तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही आमच्या बँकेमधून एक उपक्रम सुरू करू आणि ते काम तुम्ही करा, तुम्हाला जी माहिती आहे ती. म्हणजे तुम्ही जी वैद्यकीय मदत मुलासाठी मिळवली, हो, ते तुम्हाला माहित झालं. हो एक ग्रामीण भागातल्या माणसाला मुंबईत हे सगळं स्ट्रक्चर समजलं. हो. मग तुमच्या नॉलेजचा उपयोग करून इतर रुग्णांना आपण वैद्यकीय मदत निर्माण करून देऊ शकतो किंवा उभी करून देऊ उभी शकतो, करून देऊ. आर्थिक मदत विशेषतः. हो, तर मग तो प्रस्ताव कडूभाऊंनी मांडला. हो. मग तुम्ही काय केलं? माझा विश्वास बसत नव्हता. कडू भाऊ मला परत दुसऱ्यांदा पण घरी आले. त्यांनी नाही म्हणे, असं एक आत्महत्या करायचा विषय तुम्ही डोक्यातून काढा आणि तुम्ही माझ्या बँकेत या, आपण कार्यक्रम सुरू करू म्हणे. मग मी आलो तिथं श्रामपूरला मेन रोड शाखेमध्ये साई सुपर मार्केटमध्ये नागेव पतसंस्था आहे. नागेव पतसंस्थेच्या 72 शाखा आहे. तर तिथं आलो आणि भाऊंनी मला सांगितलं, ही कॅबिन तुम्हाला बसायला तुम्हाला 6,000 रुपये आम्ही पगार म्हणणार नाही तुम्हाला, आम्ही तुम्हाला मानधन देऊ, या कामात मदत देऊ 6,000 रुपये तुम्हाला मदत देऊ, त्यात तुमचं दोघांचं सुरुवात करा आणि गरीब लोकांना मदत मिळवून द्या. आणि त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केली. अच्छा, मग कामाचं स्वरूप काय होतं, म्हणजे नेमकं कशी सुरुवात केली? तुम्ही आता बसलेले त्या कॅबिन मध्ये, तुम्ही वैद्यकीय मदत मिळवून देऊ शकता, पण मग हे लोकांपर्यंत कसं गेलं? मग यांनी भाऊंनी काय केलं, आमच्या संस्थेच्या 72 शाखा आहेत, प्रत्येक शाखेमध्ये माझ्या नावचे पॉम्पलेट लावले, मदत मिळून देता येईल. मग ग्राहक सभासद यायचे पैसे काढायला किंवा टाकायला, मदत मिळते. मग कोणाच्या आजारी असेल ते म्हणायचे, भाऊ हे नंबर असायचे तिथं. मग चेअरमन सरांनी मला नंबर दिला, तो नंबर बँकेचाच नंबर आहे. मग तो सगळीकडे नंबर गेला. मग ते फोन यायचे, आमचा पेशंट आहे भाऊ, लहान मुलाला ब्लड कॅन्सर झाला, तर मग कुठं उपचार घेतले पाहिजे काय. मग आपण त्यांचा फॉर्म वगैरे सर भरून घ्यायचो आणि मग त्याला मुंबईला, पुण्याला अशा ठिकाणी स्वतः घेऊन जायचो मी. अच्छा, म्हणजे माउथ पब्लिसिटीने येणाऱ्या ग्राहकांमुळे तुमचा नंबर पोहोचला गरजवंतांपर्यंत समाजातल्या, आणि मग ते तुम्हाला संपर्क करायला लागले. मग आता तुम्हाला समजा एखाद्या आई वडिलांनी फोन केला, बा आमच्या मुलाला आजारी, तर मग तुम्ही ती पुढची प्रक्रिया कशी, तुमची काम कसं करता तुम्ही? मग ज्या वेळेला आपल्याकडे पेशंट आला ना, मग आपण त्याचे जे पेपर आहेत ते बघून घेतो. ते बघितल्यानंतर मग शक्यतो मुंबईच्या डॉक्टरला पाठवतो, किंवा त्यात माझं शिक्षण कमी पण अनुभव जास्त असल्यामुळं मला त्याच्यातलं आयडिया, त्या आजारावर कुठलं हॉस्पिटल उपचार करू शकतं हे तुम्हाला समजतं. हेच समजतं मला. त्याच्यामध्ये आलेल्या रुग्णाचे रिपोर्ट तुम्ही पुढे पाठवतो, डॉक्टरला विचारतो, डॉक्टर म्हणतो आमच्याकडे घेऊन या, योजनेमध्ये होऊन जाईल. मग त्या योजनेमध्ये आपण ते बसून देतो. महात्मा फुले त्यावेळेला जीवनदायीचं योजना होती, 2.5 लाख होते. 2.5 लाखाचे नंतर 5 लाख केले. आमची मंत्रालयात मिटिंग पण होतात, मीटिंग मध्ये आम्ही हे प्रश्न मांडतो, मदत वाढवा. अच्छा, हो. नाही पण ही समजा हे सगळं इथून बोलणं झालं, पण मग तुम्ही त्या पेशंट बरोबर तुम्ही स्वतः मुंबईला जाता, हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, तो जरा प्रवास. मग तो पेशंट आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याला घेऊन त्याला सांगतो, भाऊ आपण साध्या बसनी किंवा जे साधन मिळेल त्या साधनाने, मला काय अशी अपेक्षा नाही की हीच गाडी पाहिजे, तीच गाडी पाहिजे. त्या पेशंटला घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर ते डॉक्टर वगैरे तपासल्यानंतर ते सांगतात याला ब्लड कॅन्सर एखाद्या मुलाला. मग ब्लड कॅन्सरला कमीत कमी 11-12 लाख रुपयाची मदत लागते. आणि मग त्याला तो काय मुंबईवरून परत घेऊन जाणं करणं शक्य नाही ना. बरोबर. मग मुंबईमध्ये अशा अनेक संस्था आहेत का त्या 1-1 वर्ष पण राहण्याची व्यवस्था करतात. अच्छा.
आणि मग त्यांचं जेवणाचं हम्म. राहण्याचं हम्म. मग टाटा हॉस्पिटलच्या गाड्या त्या पेशंटला जिथं ज्या संस्था आहेत हम्म. त्यांच्यापर्यंत आणायला जातात, परत सोडायला पण जातात. अच्छा, म्हणजे स्वयंसेवी संस्था रुग्ण हो. आणि रुग्णाबरोबरचे जे नातलगे हो, त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत करतात. मोफत करतात. ओके. आणि इकडं तुम्ही जसं म्हटले तसं हॉस्पिटलचं जे काही बिल आहे ते शासकीय योजना शासकीय योजना. प्लस काही स्वयंसेवी संस्था हो हो, या माध्यमातून फंड उभा करून ती ट्रीटमेंट होऊ शकते. होऊ शकते ते असा तो सगळा प्रवास आहे. प्रवास आहे. मग ह्याच्यामध्ये थोडक्यात जे रुग्णांना गरज आहे किंवा ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्यापर्यंत हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही पोहोचवता. हो आता हॉस्पिटल म्हटलं का वेळ खाऊ काम राहतं. हो, तपासण्या, डॉक्टर, ओपीडी, वेटिंग 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 वाट पाहावी लागते. वाट पाहावी लागते. मग हे दिवसभरचा तो जो काही त्यांच्या रुग्णाबरोबर तुम्ही असता तर मग ते जो संघर्ष आहे किंवा ती जी फाईट आहे त्याविषयी जरा. नाही, कसं होतं, इथून रात्री प्रवासाला निघायचं, सकाळी उतरायचं, आंघोळ नाही, काय नाही, हम्म. परत हॉस्पिटल जायचं, ओळखीचे असतात, पण कुठं जायचं काय जायचं आपल्याला आयडिया असल्यामुळं हम्म. झटपट 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 हम्म. आणि हॉस्पिटलचे नियम सगळे बदलत चालतात. हम्म. त्याप्रमाणे आपण ते करून हम्म. आणि मग पेशंटला हम्म. झटपट कशी सुविधा मिळेल हम्म. ते आता त्यात बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाल्यामुळं हम्म. अगदी झटपट करून देतो. पेशंटला सुविधा मिळेल पण पेशंट एक तर अडचणीत आहे, त्याच्याकडेच 2 वेळेच्या अन्नाचे पैसे नाही आणि तू त्याच्या दृष्टीने ते पेशंट वाचवणं महत्वाचं आहे. पण त्या माणसाला किंवा त्या कुटुंबाला हे पण भान राहत नाही की बुवा गायकवाड काका आपल्या बरोबर आलेले ते पण सकाळपासून उपाशी आहेत. तर ते नाही सर, कसं असतं, आपण दररोज जेवतोच ना. मग इतक्या लांब आपण जर मुंबईमध्ये पेशंट घेऊन आलो, एक दिवस नाही जेवलं तर काय फरक पडत नाही ना. वा. आणि शिवाय तिथं अन्नदान करणारे इतके लोक आहेत, पेशंटला दररोज अन्नदान करतात, बाहेर गाड्या उभ्या असतात अच्छा. अन्नदान करणारे, तिथं पण नाश्ता मिळतो, सगळे देणारे असतात, पण आपल्याला वेळ नसतो. पण महत्व काय असतं, इतक्या लांबून आलो ना, आपला डॉक्टर उपचार होणं महत्वाचं आहे. मग ते किती वेळ हो काही हो. आणि मग त्या पेशंट त्यांना वाटतं बुवा कसं करायचं, त्यांना वाटतं नाही यांना काहीतरी खालो घातलं पाहिजे, केलं पाहिजे, पण आपल्याला वाटतं पैशापेक्षा ते उपचार झाले पाहिजे. आपल्या पोटात 2 घास जाण्यापेक्षा त्या उपचार होणं महत्वाचं. रुग्णाच्या पोटात कधी औषध जाईल हो असं. आणि ते अनेक भाषणांमध्ये पण तुम्ही उल्लेख केला की बुवा तुम्ही मुंबई गाडीतून उतरले आणि तुम्हाला फोन येतो परत तुम्ही मुंबई गाडीत बसले. असे प्रसंग अनेकदा आले की बुवा म्हणजे सलग तुम्हाला प्रवास करावा लागला, सतत मदतीसाठी जावं लागलं. नाही सर, आता काय होतं, हे जे आपण काम करतो ना त्याला देवच ती मला ताकद देतो. बर. आणि आपण संध्याकाळी घरी आलो आणि परत दुसरे सकाळी रात्री फोन आला, परत उद्या मुंबईला जावं लागतं, अर्जंट पेशंट आहे. मी विचार करतो मग चला काय अडचण नाही, आणि मग आपण तो परत दुसऱ्या दिवशी मुंबईला पेशंट घेऊन जातो. परत दुसरे हा गेला, हा परत 2 दिवस उठत नाही किंवा परत फोन करत नाही, पण आपलं काम दुसऱ्या दिवशी परत चालू असतं. बरोबर. मग आपण जर फुकट जेवण आहे म्हणलं तर आपण जर जास्त जेवत राहिलो तर आपल्याला त्रास होण्यापेक्षा आपण आपल्या लिमिटमध्ये राहतो. बरोबर. म्हणजे तुमच्या दृष्टीने एक पेशंटला उपचार मिळाला, त्याची ट्रीटमेंट सुरू झाली का दुसरं कोणीतरी हो. तुमचा प्रवास तो पुढे सुरूच राहतो. आणि मग ह्या सगळ्या धावपळीमध्ये किंवा ह्या सगळ्या जगण्याच्या धाबडक्यामध्ये मुंबई तिला मायानगरी पण म्हटलं जातं, हो आपली देशाची आर्थिक राजधानी पण आहे. पण ही एवढी मुंबईची गर्दी, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या मुंबईमधली तुम्ही सांगितलेली आता दुसरी बाजू की मदत करणारे लोक, हो तर मुंबईविषयी मुंबईकरांविषयी फार काही अशी माणूस पण शहरातल्या लोकांना असतं असं काही चित्र नसतं. अनेकदा अनुभव पण तसेच येतात. पण तुम्ही ही सगळी सहृदयता अनुभवली त्याविषयी. नाही सर, मुंबईमध्ये असं आहे ना, माझ्या म्हणजे आता मी 2005 ते आज 25 आहे, म्हणजे जवळजवळ 20 20 वर्षात मला कुठेही आतापर्यंत कधी मला फसवणूक झाली नाही, कोणत्या गाडीवाल्यांनी नाही, कोणत्या माणसांनी नाही, कोणत्याही व्यक्तीने मला कधी फसवलं नाही किंवा माझ्या बरोबर जे आले कोणाचे कधी पैसे चोरी गेले नाही, कुठलाही कोणाबरोबरही वाईट प्रसंग नाही. अच्छा. आणि सगळे माहिती असलं तिथं दान देणारी व्यक्ती भरपूर आहे. बर. आणि ज्यांचे वाढदिवस करत असेल ना, ते वाढदिवस ते हॉस्पिटलच्या ज्या अशा संस्था आहेत तिथे येऊन ते वाढदिवस साजरे करतात. आणि त्या पेशंटला विचार तुला काय अपेक्षा आहे, तुला काय अपेक्षा आहे, आई वडिला विचारतो तुमच्या मुलाला काय आवडतं, बर, त्याच वस्तू ते देतात. असं एक पेशंट त्याला 15,000चा टीव्ही त्याला सप्रेम, त्या मुलाला विचार तुला काय आवडतं, मला टीव्ही बघायला आवडतं. बर. त्याला त्यांनी घरी निघायच्या वेळेला 15,000 टीव्ही सप्रेम भेट दिला, त्याच्या घरात सुद्धा ठेवायला त्याला जागा नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं का मुंबई मधल्या माणसांमध्ये, विशेषतः मुंबईमध्ये जी काही मराठी माणसं राहतात, सर्व जातीची, धर्माची, पंथाची, ह्या सगळ्यांचा धर्म एकच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तुमच्या अनुभवावरून. माणूसपण म्हणून या भावनेतून रुग्णांना मदत केली पाहिजे, आर्थिक पातळीवर, आधाराच्या पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर. हे सगळं तुम्ही मुंबईकरांची सहृदयता अनुभवली, हे तुमचं जे सगळं सांगणं येते.
आता मला असं वाटतं की ही मुंबई किंवा ह्या सगळ्या संस्था मदत करणाऱ्या हे सगळं तुम्ही इतक्या वर्षापासून सतत करताय. हो. पण मग ह्याच्यामध्ये सगळेच आपलं आभार मानतात, थँक्स म्हणतात किंवा आपल्याला दुवा देतात किंवा आपला गौरव करतात. पण काही कटू अनुभव पण आले असतील तुम्हाला. पेशंट एक मुलगा होता ना, हं. त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. हं. मग त्याला ते माझ्याकडे आले. हं. त्या पेशंटचे नातेवाईक आमच्या गावात होते आणि त्यांच्या मार्फत ते माझ्याकडे आले आणि मी त्यांना घेऊन मुंबईला गेलो. हं. मुंबईला गेलो, त्यांचं ब्लड कॅन्सर झाला. मग त्यांना राहण्याची व्यवस्था केली आणि त्या मुलाचे वडील पण तिथं आले हं. आणि त्यांना घेऊन मग ते 1 महिना तिथं थांबले. हं. पण मुलाचे वडील अचानक घरी निघून गेले. हं. अचानक घरी निघून गेल्यानंतर मग पेशंटवरती त्यांनी सांगितलं की इथं तुम्हाला दोघांना राहावं लागेल. बरं. मुलाचे आई वडील. हं. पण वडील तर घरी निघून गेले. हं. मग ती आईने शेवटी कसं होतं, ती संस्था आणि हॉस्पिटल याच्यामध्ये अंतर असतं हं. आणि त्यात जर काही घडलं, रात्री मुलाला 12 वाजता त्रास व्हायला लागला आणि हं. त्या मुलाला जर हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरलं, रस्त्यात जर कोणी अडवलं, काय झालं, हं. मग ती संस्थेवर येतं परत, मग तुम्ही त्या संस्थेने कसं काय सोडलं काय? हं. 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 म्हणून मग ती बाई काही तिथं गेली नाही हं. आणि तो मुलगा मग शेवटी ते तिथून गायब झाले आणि मला मग त्या पेशंटच्या मामाचा फोन आला मुलाचा, हं. का आमचा पेशंट तिथून गायब झाला. हं. आणि मग ते म्हणे आम्ही तुमच्यामुळे आणलं, असं केलं तसं केलं, हं. तुमच्यावर कंप्लेंट दाखल केली. त्यांना म्हणलं तुम्ही कंप्लेंट दाखल करा बरं. आणि मग तिथं कंप्लेंट दाखल केली हं. आणि दुसऱ्या दिवशी योगायोगाने तो मुलगा हं. शांतिगिरी महाराजांच्या आश्रममध्ये संभाजीनगर तिथं तो मिळाला. हं. तिथून घरी गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी 2-3 महिने बाहेरच उपचार घेतले. मग बरं. बाहेर उपचार घेतल्यानंतर त्याची इतकी अवस्था झाली ना, लिंबू पाज, काळं हे राग पाज हं. हं. असे बरेचसे उपचार केले आगोरी त्यांनी. आगोरी उपचार. अगोदर उपचार केले. हं. कोणीतरी सांगितले वरून हं. बुवाबाजी असे या हं. प्रकारामध्ये आणि शेवटी 3 महिन्यानं परत ते माझ्याकडे आले हं. आणि ते म्हणले परत मुंबईला जायचं. मी म्हणलो तुम्ही माझ्यावर आता सगळं पार पोलीस कंप्लेंट दाखल करेल, सगळं केलं कुठं नाही. हं. मी काय परत तुमच्याकडे येणार नाही. हं. पण शेवटी मी एक हा विचार केला, हं. का ह्या दोष त्या मुलाचा नाही ना. हां, हां. हे जे आई-वडिलांचा दोष आहे त्या मुलाचा नाही. आई वडील नातलग चुकले, ते लहान लेकराचं काय? त्याला शिक्षा आपण का देणं? हं. बरं आपण नाही उपचार केला तर त्याचा परत मृत्यूच होणार आहे. हं. मग मी सगळं सोडून देऊन परत त्या मुलाला घेऊन गेलो हं. आणि परत त्याचे उपचार सुरू केले हं. आणि मग त्याला मदत मिळून दिली. दुसऱ्या संस्थेमध्ये त्याला आपण जॉईन केलं. आणि त्या उपचारामुळं तो मुलगा व्यवस्थित आहे आज. व्यवस्थित आहे आज. वाह! म्हणजे जी गोष्ट जो मुलगा कायमचा गेला असता, तो मुलगा तुम्ही जगावला. जगवलं. असे शेकडो पेशंट तुम्ही जसं सांगताय हो, तसं हो. प्रत्येकाला तुम्ही मदत केली. हो. या सगळ्या गोष्टी केल्या. तो श्रीरामपुरातला एक विजेचा धक्का लागून तो एक मुलगा अपंग झाला. हो. श्रामपूरमधला एक मुलगा होता गुलाम गौस म्हणून. हं. तर त्याला तो इलेक्ट्रिक शॉक बसला पतंग काढताना हं. आणि त्यानंतर ते माझ्याकडे आले. त्याचा 3-4 लाख रुपये त्यांनी खर्च केला वैयक्तिक. ते हं. हात कट झाला होता, हं. पाय कट झाला होता, ते केला. हं. त्याच्यानंतर ते माझ्याकडे आले. हं. गुलाम गौस त्यांचं नाव होतं. हं. मग त्यांना मी मुख्यमंत्री सहायता निधीचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हं. त्यावेळेला मंगेश चिवटे साहेब होते. हं. मग मी त्यांच्याकडे गेलो. हं. त्यावेळेला आमचे मुंबईचे मित्र विनोद साडविलकर, हं. धनंजय पवार, शरद आष्टीवकर, हं. रमेश पवार हं. असे आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते बघितलं. हं. मग त्याला 3.5 लाख रुपये ते हात आणि पाय बसवायचा खर्च सांगितला हं. हं. आणि तो खर्च पण कृत्रिम अवयव रोपण. कृत्रिम प्रत्यारोपण करायचं. हं. मग ते कंपनीकडून एस्टिमेट मागून ते त्याला हं. आपण ते मिळून दिलं. बरं. हं. स्वतः शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी हं. त्याला ते मिळून दिलं हं. आणि मग साहेबांनी ठाण्यामध्ये या म्हणे तुम्ही. हं. मग ठाण्यामध्ये तिथं हं. तिथं गेलो त्यांच्याकडे, त्यांच्या कार्यालयात बरं. आणि तिथं बसल्यानंतर मग त्या मुलाला विचारलं, हं. तुला हे हात आणि पाय बसवलं नाही, तू पुढं काय करणार आता? हं. हं. तो म्हणे मला डॉक्टर व्हायचं, मला शिकायचं म्हणे. हं. 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 मग ते म्हणे तुला शिकायचं हं. आणि डॉक्टर व्हायचं, मग पैसे का म्हणावर तू? हं. हं. तो मुलगा रडायला लागला. हं. अल्लाह कसम मैं ऐसा नहीं करूंगा, वैसा नहीं करूंगा, हं. माँ कसम ऐसा खूप रडायला लागला हं. आणि मग त्यांनी परीक्षा पाहिली होती त्याची. त्याची परीक्षा पाहिली. हं. आणि मग ते त्यांनी जे इनोसंटली सांगितलं हो. त्या माध्यमातून पुढे काहीतरी दत्तक वगैरे घेतलं. मग त्याला शिंदे साहेब म्हटले, मग तुझा आता तू कसं शिक्षण करणार? हं. ते म्हणे नाही म्हणे मला डॉक्टरच व्हायचं. हं. मग ठीक आहे म्हणे मी तुझा खर्च करतो म्हणे, मी तुला दत्तक घेतो म्हणे. वाह! मग श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याला दत्तक घेतलं हं. आणि त्याला शिक्षणाचा खर्च हं. ते सगळे पुरवतात हं. आणि आजही तो मुलगा शिकतोय. हं. त्याचे वडील पण आहेत. हं. हं. ते पण येतात, भेटतात. म्हणजे एकंदरीत राजकारण्यांविषयी विशेषतः मुख्यमंत्री पदावर असलेल्या माणसांविषयी फार लोकांच्या मनात एक अशी निगेटिव्ह भावना असते का बुवा यांना काही संवेदना राहिलेल्या नाही. पण तुम्ही विलासराव देशमुखांची आठवण सांगितली हो, मुख्यमंत्री हो. म्हणून. एकनाथ शिंदेची आता सांगितली. हो.
ही दोन मुख्यमंत्र्यांमधली सहृदयता किंवा रुग्णांना मदत करण्याची वृत्ती तुम्हाला अनुभवता आली. बरोबर आहे सर. आणि काय असतं हे राजकारण जरी आपण म्हणतो त्याचं राजकारण वेगळं असतं, पण त्यांच्यात ही माणुसकी पण एक वेगळी असते ना. हम्म, हम्म, म्हणजे समोरच्याची परिस्थिती काय आहे, कसं आहे, हम्म, त्यातून तो कसा त्याला मार्ग निघला पाहिजे. हम्म, हम्म, आता राजकारणात नाव ठेवणारे भरपूर असतात, परंतु हम्म. त्याची माणुसकी, हृदय हे वेगळं असतं आपुलकी. हम्म, हम्म. जे चांगलं आहे ते त्या लोकांचं आपण घेतलं पाहिजे. घेतलंच पाहिजे आपण. आता मला काका हे सांगा की साधारणतः मुंबईत किती स्वयंसेवी संस्था आहेत का त्या रुग्णांना राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतात साधारण त्याची काही प्रमुख नावं? तिथं संत गाडगेबाबा महाराज आश्रम आहे. बर. तर त्यांचे ज्या ट्रस्टी मॅडम आहेत त्या हम्म. सगळे माझ्या ओळखीचे आहेत. हम्म, हम्म, हम्म. परत अजून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पण एक संस्था आहे. बर. परत इंडियन कॅन्सर सोसायटी पण आहे. बर. आणि अजून पण बऱ्याचशा संस्था आहेत. अच्छा, जे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतात. ज्या राहण्यात आणि जेवणात. आर्थिक मदत करणाऱ्या संस्था कोणत्या? आर्थिक मदत करणाऱ्या संस्था सर अशा आहेत हम्म. का जवळजवळ 100 संस्था आहेत. बर बर. अभिनेते आहेत. अच्छा. अभिनेते पण ते पण त्यांचा टायमिंग असतो, दर रविवारी त्यांना वेळ असतो. बर दर रविवारी ते बोलवतात, आपण फॉर्म वगैरे द्यायचा, बर सगळं डिटेल दिल्यानंतर बर. ते चेक कोणाच्या हातात, कोणतीही संस्था 1 रुपया कोणाच्या हातात देत नाही. बर तर ते डायरेक्ट हॉस्पिटलला चेक पाठवतात. बर. म्हणजे ते पण कधी ऑपरेशन झाल्यानंतर हे रिपोर्ट त्यांना पाठवल्यानंतर ते चेक पाठवतात. अच्छा. पण ती गॅरंटी असते की तुम्हाला आम्ही एवढे पैसे देणार, त्यांचं पत्र असतं अच्छा. त्या संस्थेचं. हम्म, हम्म, हम्म. आणि त्या माध्यमातून ते मदत आपल्याला बरोबर अच्छा. मिळून देतात ते. प्रत्येक ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवक नावाची एक गोष्ट असते. हो हो. तो तो व्यक्ती रुग्णाची गरज आणि त्यांच्याकडचा फंड याच्यासाठी मदत करत असतो. आता हो. अनेक हॉस्पिटलमध्ये तो आरोग्य सेवक भेटणारच नाही किंवा तो भेटूच नाही रुग्णांना अशी व्यवस्था केली जाते. का? तर आपल्याला त्या गरीबच्या उपचाराचा खर्च उचलावा लागेल. म्हणजे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची मानसिकता फक्त नफा कमवणं असतं, माणूसपण किंवा माणुसकी जपणं नसतं. हो. अनेक हॉस्पिटल आहेत अशी. आहे ना. पण मग आता तुम्ही मुंबईत जातात, तुमचा अनुभव कसा आहे? नाही सर, मुंबईमधले असे ना, हम्म, तर मुंबईमध्ये मला तर आतापर्यंत एकही जे आरोग्य मित्र आहेत त्या संस्थेचे किंवा हम्म, त्याचे, हम्म. ते सहकार्याचीच भावना असते नेहमी. अच्छा. म्हणजे तुम्हाला कुठून मदत मिळेल, कसे मिळेल, बर त्यांचा वेळ काढून ते आपल्याला इतका पेपर वगैरे देतात, बर कुठं जायला पाहिजे, डिटेल्स सांगतात, बर त्यांचा फोन नंबर देतात. बर. परंतु आपल्या इकडे जर पाहिलं ना, हम्म, हम्म, हम्म. इतर भागात, हम्म, मुंबई सोडून जर इतर भागात पाहिलं, हम्म, त्यातले त्यात अहिल्यानगर आणि हम्म. समजा पुन्हा पण, हम्म, हम्म, हम्म. तर ते डॉक्टर जसं सांगतात ना हम्म, हम्म. तसंच ते वागतात. हम्म, हम्म. पण सहकार्य रुग्ण. त्यांचा पण नाविलाज आहे काय ते हम्म, पण कळत नाही, अशी हम्म, गंमत हम्म, होते. हम्म. नाही, मला तेच समजून घ्यायचं होतं. आणि मग हे फक्त आता तुमच्यापर्यंत जे रुग्ण आले तुम्ही त्यांना घेऊन जाणार आहे, तुम्ही हो त्यांची डॉक्युमेंटची फॉर्मॅलिटी कम्प्लीट करणार आहे. पण जे रुग्ण उत्स्फूर्त जातात हो हो मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये, हो तुम्ही हो. ज्यांचा उल्लेख करतात, ज्यांना खरोखर गरज आहे किंवा ते आरोग्य मित्रांपर्यंत पोहोचले, त्यांच्या बरोबर पण तुमच्या बरोबर जसे ते सहृदय वागतात तसे त्यांच्या बरोबर पण वागतात का? इतरांबरोबर पण वागतात. अच्छा. वागतात. अच्छा. इतरांबरोबर पण वागतात. म्हणजे मुंबईच्या रुग्णालयांचा अनुभव सकारात्मक आहे सकारात्मक आहे. गरजवंत रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी. मिळून देण्यासाठी. मग आता शासकीय 3 स्तराची मदत आहे तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून, हो म्हणजे हो शासकीय योजनांची मदत, त्याला लागणारं डॉक्युमेंटेशन हो ते वेगळं, त्यानंतर समजा तुम्हाला त्या ट्रीटमेंटसाठी मुंबईत राहावं लागलं तर त्यासाठी त्या संस्थांपर्यंत पोहोचून हो ती मदत वेगळी, आणि तिसरी मदत का तुम्ही जसं म्हटलं वैयक्तिक आणि ज्या 100 प्रकारच्या संस्था आहेत त्या मदत देतात. म्हणजे अशा 3 प्रकारची मदत मिळवून देण्याचं काम वैद्यकीय उपचारासाठी तुम्ही करता. हो. मग आता याच्यामध्ये साधारणतः जे काही कॅन्सर असन किंवा समजा हो. बाकी जे काही किडनीचा आजार असन, हृदयाचा आजार असन, मग ह्या आजाराच्या गरजेनुसार हॉस्पिटल कोटेशन देतं आणि मग त्याच्यानंतर मदत दिली जाते किंवा ती कशी प्रक्रिया? ती प्रक्रिया कशी असते सर, त्या योजनेत ते हॉस्पिटल जर बसलं, समजा काही ट्रस्ट हॉस्पिटल आहे, हम्म. हिंदूजा हॉस्पिटल सारखे, हम्म, तर त्यांना समजा त्या पेशंटची परिस्थिती बघून हम्म, ते 100% पण म्हणजे 10% गरिबाकरता आरक्षित कोटा आहे. हम्म, 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 ट्रस्ट जे हॉस्पिटल आहे हम्म, हम्म, 10%. हम्म, पण हे आपल्या सामान्य लोकांना माहित नसतं. मला माहित असतं म्हणून मी तिथं घेऊन जातो. हम्म, मोठमोठे हॉस्पिटल आहे का जिथं हम्म, गरीबाला कधी माहित पण नाही, तो तिथं जाऊ शकत नाही. हम्म, म्हणजे जिथं अभिनेते, हम्म. हे मंत्री, दानशूर लोक दानशूर लोक तयार किंवा असतात. विमावाले हम्म, असेच लोक तिथं जातात. हम्म. मग आपण त्या 10% तिथं बसवतो. मग अच्छा. त्याचे पेपर वगैरे सगळं सबमिट करून त्यांना 100% बिल माफ होतं, 50% माफ होतं, अच्छा. 75% बिल माफ होतं. हम्म, हम्म, पण त्यांची सगळी परिस्थिती बघून हॉस्पिटल हम्म. विचार करतात. आणि त्यात अजूनही पण दुसऱ्या हॉस्पिटल आहेत. हम्म, हम्म, हे आता कसं आहे, काम आपण केलं. हम्म, आता काही लोकांचं असं आहे ना, हम्म. तर खरोखर ते वाचलेले त्याच्यातून, म्हणजे नो नवा गॅरंटी. जन्म.
नवा जन्म हम्म, का जो एक पेशंट होता हम्म, तर त्याला हृदय ट्रान्सप्लांट सांगितलं होतं. बर, पुण्याला हॉस्पिटलचं नाव मी सांगणार नाही. ठीक आहे, ठीक तर त्याला 35 लाख रुपये खर्च सांगितला. 3 लाख रुपये नुसते तपासायला घेतले. बर, आणि त्या पेशंट माझ्यापर्यंत पोहोचला. हम्म, श्रामपूरमध्ये तो नोकरीला आहे. हम्म, आणि त्या पेशंटला घेऊन मी मुंबईला गेलो इंदूच्या हॉस्पिटलला. बर, त्यांनी ज्या वेळेला तपासलं हम्म, तर पुण्याच्या हॉस्पिटलचा रिपोर्ट होता हृदय 15% काम करतं. हम्म, आणि मुंबईच्या हिंदूच्या हॉस्पिटलचा रिपोर्ट आला 37% हृदय काम करतं. बर, 3 वर्ष झाले तो व्यक्ती एकदम चांगला आहे. अच्छा, त्याला हृदय ट्रान्सप्लांटची गरज नाही, काही नाही, काहीच नाही. बर, 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 म्हणजे असे काहींचे किडनी ट्रान्सप्लांट पुण्यावाले सांगतात हम्म, किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल. हम्म, त्याच पेक्षा आपण मुंबईला घेऊन गेलो. हम्म, अहो ते जन्मतात त्याला एकच किडनी आहे हम्म, आणि याला हे सांगतात किडनी ट्रान्सप्लांट करा. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे पैसे खाण्याचा धंदा इतका भयान आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत हो, त्या अपप्रवृत्ती प्रचंड आहेत आणि प्रचंड तुम्ही या वैद्यकीय मदतीसाठी 24 तास त्याच यंत्रणेमध्ये असल्यामुळे तुम्हाला त्याची वास्तविकता दाहकता जास्त तीव्रतेने तुमचं समोर जास्त येते. तीव्रते. मग आता हे सगळं काम करत असताना तुमचं आता वय किंवा तुम्ही खैरीसारख्या गावात राहता आणि तुम्ही मावशी एकट्या आहेत किंवा हो. त्यांना ते दुःख पण ते अजून ते सावरू हो. शकले नाही त्याच्यातून. नाही. तर मग हे सगळं करताना तुम्ही कधी थकत नाही का? नाही सर, काय होतं, मी देवापेक्षा पेशंट मध्ये देव बघतो जास्त. बर, त्या पेशंट आपण जर एकदम गाडीत अँब्युलन्स मध्ये नेला आणि तो येताना चालत आला हम्म. तर आपण म्हणतो आपल्याला देव प्रसन्न झाला. वा, हम्म, 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 म्हणजे त्याचं आयुष्य, हम्म, त्याची पिढी, त्याच्या घरातले मुलं बाळ हम्म, सगळे एकदम असे हम्म, फार इतके दुःखी असतात ना. बरोबर. आणि त्यांचा आनंद पाहून आपला पण उत्साह वाढतो. हम्म, 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 त्या पेशंटला वाटतं आपल्याकडे दुसरा येतो आणि या पेशंट मधून आपल्याला अनुभव येतात ना, हम्म, हम्म, याचं काय चुकलं, त्याचं काय चुकलं, हम्म, हम्म, असे याच्यातून आपण उत्साह निर्माण होतो बरोबर. आणि आपण त्यामुळे काम करतो. मग वा, आणि आता तुमच्या बऱ्यापैकी सगळ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जिथं जाता ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये किंवा शासकीय किंवा संस्था या सगळ्या पातळीवर तुम्ही आरोग्य मित्र म्हणून काम करता. तुम्ही खऱ्या गरजवंतांना तिथपर्यंत आणता. हो, तर त्यामुळे त्या लोकांना पण तुम्ही जी व्यक्ती आणली तो खरोखर गरजवंत आहे याचा विश्वास येत असेल. विश्वास येतो ना. हम्म, विश्वास येतो. आणि आपलं नाव सांगितलं ना तर मी जरी समजा गेलो किंवा नाही गेलो हम्म, किंवा तो चुकून जरी गेला हम्म, पण यांनी मला पाठवलं, हम्म, ते लगेच सहानुभूतीने नाही ते व्यक्ती मग ते मला फोन करतात, काका तुम्ही येऊच नका, दादा तुम्ही येऊ नका, हम्म, पेशंट पाठवा, आम्ही सगळं करून देतो. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे टाटा हॉस्पिटल असू द्या, कोणतं असू द्या. तुमची ह्या रुग्णसेवेच्या कामातली तपस्या एवढी मोठी झाली, ही साधना एवढी मोठी झाली हो. का तुम्ही चुकीचा माणूस पाठवणार नाही, नाही, खरा गरजवंत पाठवणार आहे. खरं करतो. हा विश्वास त्या हो, हॉस्पिटलला आला. हॉस्पिटलला. आता तुम्ही ज्या पद्धतीने निस्वार्थपणे काम केलं म्हणजे नागेबाबा परिवार तुम्हाला जे मानधन देईल, हो, कडूभाऊ काळेंचं खरं ते मोठं मन त्यांनी तुम्हाला आयुष्यात उभं केलं उभं केलं मला. आणि त्या माध्यमातून तुमचा समजा प्रपंच चालला हो, किंवा तुम्हाला जगण्याचा आधार मिळाला. हो, पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही जे काम केलंय त्या कामाची किंमत कुठल्याच पुरस्कारात होऊ शकत नाही. पण नाही. तुम्हाला तरी पण महाराष्ट्र शासनासह अनेक पुरस्कार मिळाले. मला वाटतं ती 325 पुरस्कार मिळाले मला पुरस्काराची आतापर्यंत. यादी. तर मग त्या सगळ्या पुरस्कार स्वीकारताना तुमची भावना काय होती? नाही सर, कुठेतरी आपण ज्या पेशंटला आपण कामं केले, हम्म, मदत मिळवून दिली, त्यांचा कोणीतरी नातेवाईक असतो, त्यांची एखादी संस्था असली, तो आपल्याला पुरस्कार देतो. हम्म, आणि ज्या वेळेला तो पुरस्कार मिळतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं हम्म, का खरोखर त्याचा जीव वाचला हम्म, आणि त्याचं आपल्याला हे हम्म, हम्म, बक्षीस मिळालं किंवा देवाने आपल्याला त्या निमित्ताने हा आपला हम्म. सत्कार घडून सन्मान आणला, केला, सन्मान. सत्कार घडून आणला. हम्म, आणि पेशंट पार आपण गोव्यातून नीट केले, कर्नाटकची नेले, हम्म. आपण तर पार म्हणजे महाराज लोकांपर्यंतही मदत मिळवून दिली. पार अच्छा. अयोध्येवरून महाराज आले हम्म. आपल्याकडे. ते भास्करगिरी महाराजांनी तुमचा सत्कार करताना एक वाक्य वापरलं होतं, ते जरा सांगा ना. हो, तर भास्करगिरी महाराजांनी अयोध्येचे गोपाल महाराज आहे, त्यांना पण माझा नंबर दिला, त्यांचा फोन आला, त्यांना आपण टाटा हॉस्पिटलला स्टेटमेंट मिळवून दिले आणि ते त्याच्यातून झाले. अजून असे बरेचसे महाराज आहेत. हम्म, हम्म, कॅन्सर मधून आपण हम्म, खूप हम्म. महाराज लोकांना त्याच्यातून हे केलं. हम्म, हम्म. आपण म्हणजे मी माझं नाव सांगत नाही, पण नाही, देव मला तुमच्या बुद्धी देतो. तुमच्या हा, मदतीने मदतीने. झालं. ते भास्करगिरी महाराजांनी तर- तुमचा सत्कार केला त्यावेळेस एक वाक्य वापरलं होतं ते. मग भास्करगिरी महाराजांनी माझा एक सत्कार केला. हम्म, तर त्यावेळेला कीर्तनामध्ये सत्कार केला. हम्म. महाराज म्हटले, लोकांना प्रश्न विचारले, हम्म, ते म्हटले का बुवा माझ्याकडे ज्यावेळेस पेशंट होता आशीर्वाद मागायला हम्म, आणि ते आल्यानंतर पाय पडतं माझ्या. हम्म. भास्करगिरी महाराज म्हटले, हम्म. पाय पडल्यानंतर
बाबा आशीर्वाद द्या उद्देशाने ते येतात. मग आम्ही आशीर्वाद म्हणजे दुआ. दुवा. पण महाराजांनी सांगितलं माझा सत्कार केला जे गायकवाड साहेब जे येतात म्हणे आरोग्य मित्र नागेव परिवाराचे, तर ते येतात तर त्यांचा जो सत्कार करायचा तो माझ्यापेक्षाही ते मोठे आहेत म्हणे. तर का मोठे आहेत? तर पेशंट जोपर्यंत माझ्याकडे इकडं म्हणजे दुवा मागायला येतो त्याच्या पोटात जर दवा नसेल तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही ना. वा. मग दवा कोण देतं? दवा मिळून देण्याचं काम कोण करतं? ते गायकवाड साहेब करतात. मग तुम्ही सांगा म्हणे दवा का दुवा? दवा असेल तर दुवा मागायला येईल ना. असे म्हणजे ते खरोखर त्या रुग्णाच्या पोटात जर औषध असन तरच त्याला तो आशीर्वाद घ्यावा वाटेल आणि जगावा वाटेल. जगावं वाटेल. ते जगण्याचा आधार देण्याचं काम किंवा ते जगणं सुकर करण्याचं काम आजारपणातलं हो हो ते तुमच्या माध्यमातून हो होतं. हो महाराष्ट्र शासनाचा जो आता तुम्हाला पुरस्कार मिळाला हो तर त्या पुरस्काराच्या रकमेपेक्षा ती जी सुविधा आहे त्याचा वापर तुम्ही गोरगरीब रुग्णांसाठी करता प्रवासाचे त्याविषयी. हो. तर आता मला आतापर्यंत 325 पुरस्कार मिळाले आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने माझी दखल घेऊन आणि मला त्यांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातून एकट्याची निवड झाली आणि तो मला पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षी पण माझं नाव होतं पण मला नाही मिळाला. पण जसं आपण म्हणतो बस हुकली वाईट वाटतं पण तिला ऍक्सिडेंट झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं बरं झालं हुकली. तर गेल्या वर्षी मला पण पुरस्कार मिळाला होता पण माझं नाव अचानक कॅन्सल झालं. बर. आणि आता चालू वर्षी माननीय नामदार संजय शिरसाट साहेबाच्या विशेष प्रयत्नाने आणि अनेकांनी ते प्रयत्न केले, साधू संतांनी प्रयत्न केले, सगळ्यांनी प्रयत्न करून माझ्या कामाची दखल घेऊन मला तो पुरस्कार मिळाला. 2 दिवस मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था आणि सर विशेष म्हणजे त्यावेळेला गेल्या वर्षी 15,000 रुपये मिळाले. यावेळेला 75,000 रुपये शासनाने मला चेक दिला. वा वा. मानधनात वाढ झाली. मानधनात वाढ झाली. आणि 2 दिवस प्रवासाची सुविधा प्रवासाची सुविधा मग त्याला आम्हाला बस फ्री आहे. माझ्याबरोबर अजून एक जण फुकट आहे. मग आता काय झालं मग पेशंट घेऊन जाण्याला त्याला पण आज भाडं लागत नाही ना. मला त्या पुरस्काराच्या रकमेपेक्षा ही की शासनाने ती जी तुम्हाला सुविधा सवलत दिली. दिलेली त्याचा फायदा तुम्हाला गोरगरीब रुग्णांना घेऊन जाण्यासाठी घेऊन जाण्यासाठी झाला. एखादा म्हणलं ना माझ्याकडे जायला पैसेच नाही, चल मी नेतो तुला. आणि त्यामुळे त्याला एक आनंद वाटतो आणि त्यानंतर पुढे त्याचं दुःख तो विसरून माझ्याबरोबर येतो. बरोबर. परत उपचार होतात. बरोबर. असे अनेक पेशंट आहेत. आता ह्या सगळ्या प्रवासात कडूभाऊंचा उल्लेख आला, स्वर्गीय जयंत सासानींचा उल्लेख आला, अशी काही जी महत्वाची नावं आहेत की ज्या नावांमुळे तुम्ही एक पुनर्जन्म तुमचा झाला हो एवढ्या मोठ्या दुःखातून, आयुष्यातून, संकटातून, हो आणि तुम्ही हे रुग्णसेवेचं, आरोग्य सेवेचं आरोग्य दूत म्हणून काम करू शकले, त्या नावांविषयी. आता मला तसं आपले नागेव मल्स्टेटचे कडू काळे यांनी जे मला जीवदान दिलं तर माझ्या मधला अहंकार त्यांच्यामुळे सगळा निघून गेला. बर. कडू भाऊंचा स्वभाव असा एकदम निस्वार्थी, संयमी, शांत. ते चहा पण घेत नाही, सत्कार पण स्वीकारित नाही. म्हणजे मला जे वाटत मी एवढं काम केलं माझा सत्कार झाला पाहिजे, मला स्टेजवर बोलवलं पाहिजे. पण भाऊमुळं मी सगळं एकदम हे झालो. आणि आमच्या 72 शाखा आहेत. नागेव मल्स्टेट 72 शाखा आहे. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत 365 दिवस बँक चालू असते. त्यामुळं भाऊंचं सहकार्याने मी अनेक आपण जेवणाचा डबा पण पुरवतो हॉस्पिटलला. जे सभासद असतील नगरला, अहिल्यानगर जिल्ह्यात जे ऍडमिट असतील त्यांना डबा पुरवतो. गोशाळे करता असे भाऊंची खूप योजना आहेत. आणि भाऊन व्यतिरिक्त अजून तुम्हाला मदत करणारी नावं काही? अजूनही यंदा अजून तसं विचार केला समजा आता जो पुरस्कार मिळाला मग त्यावेळेला आपले संजय शिरसाट साहेब आणि एक संस्था भेट चर्चेसाठी आम्ही एक पुस्तक तयार केलं. अनेक संस्थांची मिटिंग झाल्या. ओमप्रकाश शेट्टी साहेब असतील. हे काय त्या पुस्तकात काय? त्या पुस्तकामध्ये आम्ही ज्या संस्थे म्हणजे मुंबईमध्ये आयुक्ताकडे मिटिंग झाल्या, सुप्रियाताई सुळे, राजेश टोपे साहेब त्यांच्या बरोबर ज्या मिटिंग झाल्या त्यांच्याबरोबर अजितदादा पवार सुद्धा होते, सगळे मुख्यमंत्री साहेब होते, फडणवीस साहेब होते, असे ज्या मिटिंग झाल्या त्या पेपरच्या बातम्या त्या पेपरच्या सगळ्या त्याच्यात आम्ही एकत्र केल्या. आणि परत मग त्या योजना काय असतात तो अर्ज कसा करायचा असतो त्या पुस्तकामध्ये तो दिलेला आहे. वैद्यकीय मदत मिळवायची कशी हे त्या पुस्तकात सगळं आहे. आणि संस्था कुठे म्हणजे प्रश्न पण आहे आणि त्याचं उत्तर पण आहे. संस्था भेट आणि चर्चा थेट. अच्छा. असा आम्ही तो कार्यक्रम वरळीला तिथं भवन आहे. ओमप्रकाश शेट्टी साहेब असतील, असे सगळे जे रामेश्वर नाईक, मंगेश चिवटे साहेब, सगळ्यांच्या मार्फत आम्ही त्या योजनेचा म्हणजे त्या पुस्तकामध्ये आम्ही ते सगळं छापलं. आणि त्याचे कष्ट. ते पुस्तक किती प्रती आहेत त्याच्या?
छापल्याचे त्याच्या 2000 प्रती कडवून आम्हाला बर. निस्वार्थीपणे छापून दिल्या त्या. अच्छा. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन हम्म, खासदार लोखंडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हम्म, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब हम्म. यांच्या हस्ते त्याचा आम्हाला एक योग आला प्रकाशन करता. प्रकाशन करण्याचा. मग आता हे पुस्तक जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे हो, त्यासाठी- समाजापर्यंत आता जवळ आमची पकड फक्त 500 पुस्तक शिल्लक आहे. अच्छा. आमच्या प्रत्येक शाखेत पुस्तक आहे बर बर. आणि ते आल्यानंतर ते ग्राहक असतात, ते पुस्तक वाचतात, बघतात अच्छा. काय हम्म, आणि त्याच्यातून परत ते विचारतात आम्हाला मदत मिळेल का, अशी मिळेल का, किंवा बरोबर. दुसऱ्याला सांगतात ते. अच्छा. हो म्हणजे तुम्ही जे काम करताय ते पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. म्हणजे उद्या हो. समजा सगळ्या रुग्णांपर्यंत तुम्ही पोहोचले नाही, हो पण ते पुस्तक जरी पोहोचलं तरी पोहोचलं. तो माणूस त्या पुस्तकातल्या रोडमॅप नुसार जाऊन वैद्यकीय मदत मुंबई सारख्या महानगरात मिळू शकतो. मिळू शकते. म्हणजे हे डॉक्युमेंटेशनचं खूप चांगलं काम केलं तुम्ही. चांगलं काम केलं. आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यात म्हणजे डोंगरापेक्षा मोठं दुःख आलं, करता मुलगा हो गेला, हो सगळं आयुष्य उद्ध्वस्त झाले, तरी पण तुम्ही पुनर्जन्म घेतला, पुनर्भरारी घेतली, फिनिक्स भरारी म्हणता येईल त्याला. बरोबर. पण ती घेत असताना तुम्ही जे केलं ते करताना तुम्हाला समाजाचं इतकं दुःख पाहायला भेटतं पावलोपावली. एक नवीन कुटुंब, एक नवीन समस्या, एक नवीन पेशंट, नवीन आजार, त्यांच्या व्यथा, हे सगळं तुम्हाला अनुभवायला भेटतं. म्हणजे दुःख आणि दुःख पावलोपावली तुम्ही तेच बघताय. मग तुमचा परमेश्वरावर विश्वास राहिला? परमेश्वर सर असा आहे, मला जे फोन येतात ना, हम्म, आनंदाचे फोनच नाही, सगळे दुःखाचेच फोन. हम्म, साहेब पेशंट आहे आणि आमचा नातेवाईक आहे, हम्म, आमचा मित्र आहे, त्याचा मित्र आहे, त्याला मदत कुठून मिळेल, कशी मिळेल. हम्म, रात्री माझा मोबाईल कधी स्विच ऑफ नसतो. हम्म, रात्री मला 12 वाजता ऍक्सिडेंट झाला, रात्री 12 वाजता फोन करतो, हम्म, साहेब ऍक्सिडेंट झाला, काय करू. हम्म. 108 नंबरला फोन कर, गाडी घे, लगेच जाय पटकन. हम्म, हम्म, हम्म. ही बेसिक गोष्ट सुद्धा माहित नाही माहित आपल्याला. नसते ना. हम्म. अहो, हे ज्या बाळंतपणा महिला असतात ना, हम्म, बाळंत होण्याकरता, हम्म, त्यांना सुद्धा 108 नंबरची गाडी, पण कोणालाच माहित नाही. सगळे मोबाईल दुसरीकडे खेळत बसतात. हम्म, हम्म, हम्म. जे तरुण मुलं आहे ना, हम्म. यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ना, हम्म, हम्म, हे ज्या शासकीय सुविधा आहे, हम्म. आपण शासकीय रुग्णालयात उपचार घ्या ना, हम्म. ओरिजिनल औषध मिळतात, ओरिजिनल गोळ्या मिळतात, हम्म, सगळं हम्म, मिळतं, हम्म, ऑपरेशन होतात. हम्म. पण आज काय आहे समाजामध्ये, हम्म, जो डॉक्टर जास्त पैसे घेईल ना, तो डॉक्टर खूप चांगला. हम्म, 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 हम्म. म्हणजे आज अशी परिस्थिती. बरोबर. मग हे सगळं दुःख, हा सगळा संघर्ष पाहिल्यानंतर मग माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं ना, परमेश्वर परमेश्वर मूर्तीत आहे का माणसात आहे? माझा तुम्ही कोणत्या परमेश्वर दृष्टीने सर करता? माणसात आहे. बर. परमेश्वर हा माणसात आहे. हम्म. तो माणूस चांगला झाला ना, आपल्याला देव प्रसन्न झाला आणि तो देवाच्या पाय पडतो ना. अच्छा. आपणच पाय पडलो नाही, तो पण देवाच्या पाय पडतो. म्हणजे त्याला जो आशीर्वाद परमेश्वर देणार तो आपल्याला येतो बा. येतो ना आपलं, तो सांगतो ना, आणि बरोबर. तो आपलं नाव घेतो. हम्म, हम्म, तो चांगला झाला, तो भेटायला येतो. आणि आता तर माझं असं परिस्थिती झाली ना, हम्म. 10 वर्ष झाले हो, तो पेशंट मला भेट, सर तुम्ही मला ती मदत मिळून दिली होती. हो, काय ना, माझ्या पण लक्षात नाही. अच्छा. असे अनेक पेशंट आहेत, हम्म, 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 हम्म. अनेक पेशंट आहेत असे. आता तुमचं ज्येष्ठ नागरिक म्हणून जगण्याचं वय किंवा आयुष्यातलं जे संचित आहे ते शांतपणे अनुभवायचं वय, ह्या वयामध्ये तुम्ही इतका प्रवास करता, एवढी धावपळ करता, एवढी दगदग करता, म्हणजे हे आता तुमची वयाची मर्यादा ह्या सगळ्या गोष्टींना? नाही नाही सर, प्रत्येकच आहे ना, जसं टीव्हीला रिमोट असतो चालू करायला, तसं माणसाचं शरीर, जी बॉडी ना, हम्म, त्याला मन असतं. मन हा आपल्या शरीराचा रिमोट आहे. हम्म, हम्म. हे मन जर म्हणलं ना, झोप, तर झोपला तो. बर. मन जर म्हणलं चालू, तर हम्म, तू चालू शकतो. हम्म, हम्म, या सगळ्या गोष्टी आपल्या मनावर अवलंबून आहे. हम्म. मग तो तुमचं जे मनाची ताकद आहे ती मनाची प्रचंड ताकद मोठी आहे. मनाची ताकद ती शरीर आपोआप घेऊन पळत, हम्म, हम्म, शरीराला घेऊन पळतं ते. हम्म. ते वय किती आहे काय त्याचा विचारच नाही हो, काहीच नाही. ते काहीच विचार नाही. बरोबर बरोबर. म्हणजे तुमचं हे एका वाक्यातलं मर्म तुमच्या आयुष्याला पण लागू होतं. हो, तुम्ही म्हणजे दुःख आले, संकट आले, पण मन खचू दिलं नाही. मन खचू दिलंय. माझं 70 वय आज, हम्म, हम्म. पण काही नाही, वयाचा काय विचार करतो, काम करीत राहा, काही नाही करीत. बरोबर बरोबर. आणि सर असं आहे, समाजामध्ये हम्म. गोळ्या, औषध काय जातीवर वेगवेगळे आहे का? एकच आहे. सगळ्यात एकच गोळ्या, एकच औषध आहे. किडनी, रक्त कोणाचं आहे दिलेलं, तुम्ही विचारता का हे रक्त याचं आहे का, त्याचं आहे का? हम्म, 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 हम्म. म्हणजे बरोबर. मग जातीभेद जातीभेद, हे भानगडी कशाला? कशाला हे पाहिजे, मला हम्म. ते म्हणायचं. हे जातीभेद कशाला पाहिजे? औषध सारखे, गोळ्यासारखे, रक्त सारखं, सगळं चालू. डॉक्टर बी वेगवेगळे सगळे, बरोबर. काहीच नाही. प्रचंड मोलाचा संदेश दिला तुम्ही या वाक्यातून. हो, सगळ्यात महत्वाचं की तुमचा हा सगळा प्रवास उलगडून घेताना त्याच्यातले संघर्षाचे पैलू, त्याच्यातली तुमचं फायटिंग स्पिरिट, हे सगळं समजून घेताना तुम्ही स्वतःमधला माणूस कधी मरू दिला नाही, सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट की बा तुमच्या मधली जी काही वृत्ती आहे का ती ईश्वरात, अनेक लोक मूर्तीत पाहतात, तुम्ही तो माणसात पाहिला. हो. आता मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आलो. शेवटचा प्रश्न माझा की आज तरुणांचा तुम्ही उल्लेख केला, मोबाईल बघतात, त्याला 108 हो. माहित नाही. माहित नाही.
हे तरुण असे गांगरलेले, बिघडलेले, विचार आणि संस्काराची फारकत घेतलेली, आणि तुम्ही आज तरुणाला लाजवल. तरुण काय काम करतात याहीपेक्षा पुढचं काम करतायत या 70 वर्ष वयाच्या काळात. हो. तरुणांना काय सांगाल तुम्ही? तरुणांनी सर यांनी ना हे गुटखा खाणं, हम्म, मोबाईल बघणं, हम्म, ह्या गोष्टी आज काय होतं, एखादं बाळ जन्माला आलं ना, हम्म, ती आई काय करते, बघ तुझे पप्पा काय करतात, त्या मोबाईलवर त्याला 4 दिवसाच्या बाळाला सांगते आणि हम्म, त्याला म्हणते मोबाईल. आणि आज अशी परिस्थिती झाली ना, हम्म, ते मोबाईल दाखल्याशिवाय जेवणच करीत नाही हो. हम्म, हम्म, म्हणजे आणि डॉक्टर लोक सांगतात मोबाईल बघून देऊ नका, त्याला हे करू नका देऊ. हम्म, हम्म. परंतु आज इतकी आई वडीलच परावृत्त आई करतात. वडीलच प्रवृत्त करतात ना, हम्म, हम्म, आणि त्यात डॉक्टर लोक पण घाबरून देतात. हम्म, ते नाही आता हिला खाली उतरून देऊ नका, हिला हे करू नका देऊ. हम्म, अहो पहिल्या स्त्रिया पार 9 महिने होईपर्यंत ते शेतात काम करायच्या. हम्म, हम्म, हम्म. पण आज काय सगळं म्हणजे त्यामुळे बिघड. प्रॅक्टिकल आयुष्य जगलं पाहिजे, जगलं पाहिजे, कष्ट व्यसन- करून जगलं पाहिजे, व्यसनाधीनता सोडली पाहिजे, सोडली पाहिजे. मोबाईलचा कमी वापर केला कमी वापर केला, महिलांनी पण मिसरी लावणं, हम्म. यांनी पण दारू पिणं, तुमचे गुटखा खाणं, आरोग्याला ज्या घातक सवयी आहेत, घातक सवयी ना त्या टाळल्या पाहिजे. टाळल्या पाहिजे. आणि हे कधी होतं, हम्म. मी आतापर्यंत बरेच असे घशाचे कॅन्सर वगैरे खूप पेशंट नीट केले सर. हम्म, हम्म, हम्म. परंतु ते नीट झाले का, पुन्हा काहींचे लिव्हर भानगडी झाले, लिव्हर क्लिअर झाले, परत दारू प्यायला लागले. हम्म. त्यांचे मित्र राहतात, त्यांची चूक नाही बिचारी. हम्म, हम्म. मित्र नाही रे, एक घे, पण ज्या वाटेला मृत्यू आहे त्या वाटेने जायचं का नाही जायचं हे ठरवायला पाहिजे ना. ठरवायला पाहिजे ना, हम्म. ठरवलंच पाहिजे त्यांनी. हरकत नाही. मित्रांनो, गेली काही मिनिटं आपण ज्या पद्धतीने हा सगळा गायकवाड काकांचा प्रवास समजून घेत होतो, मला वाटतं पृथ्वी तलावावर जो जीव जन्माला येतो ना, तो प्रत्येक जीव हा ईश्वर, निसर्ग, ज्याला तुम्ही मानता त्याने पाठवलेला एक दूतच असतो. प्रश्न असा आहे की आपण त्याचा वापर समाजाच्या भल्यासाठी, सकारात्मकता स्वतःत निर्माण करून किती करतो हे महत्वाचं असतं. आरोग्य दूत हे 2 शब्द उच्चारायला एकदम सोपे आहेत, परंतु त्यामागची गायकवाड काकांची तपस्या, म्हणजे आयुष्यातलं सगळं संपलं, फिनिक्स भरारी किंवा फिनिक्स पक्षी होणं काय असतं ते त्यांच्या संघर्षातून आपल्याला उमजलं. खऱ्या अर्थाने करता मुलगा गेला आणि त्यानंतर ते दुःख पचवून इतरांची मुलं, इतरांची आपत्ती, इतरांच्या कुटुंबातले सदस्य बरे व्हावे त्यांच्यासाठी हा माणूस अहोरात्र झटतोय, वैद्यकीय मदत मिळवून देतोय. नुसती मिळून देत नाही तर त्या रुग्णापर्यंत, त्या हॉस्पिटलमध्ये जायचं, दिवस दिवस उपाशी राहायचं, आणि मिळाला तर वडापाव सुद्धा पुरणपोळी इतकंच समाधान मानून खायचा. हे सगळं जगणं म्हणजे माणूसपण. आणि हा खरा आरोग्यदूत, हाच खरा ईश्वराचा दूत आहे. त्यांच्या संघर्षामुळे मूर्तीमधला ईश्वर ते मानत नसतील, पण त्यांचं म्हणणं आहे जो कोणी बरा झाला त्याला मिळणारा परमेश्वराचा आशीर्वाद माझ्यापर्यंत येतो. हेच खरं त्यांच्या कामाचं मर्म आहे. त्यांनी ज्या सकारात्मकतेने आयुष्याचा संघर्ष घेतला, तो संघर्ष जर येणाऱ्या पिढ्यांनी, तरुणाईनी विशेषतः घेतला, तर मला असं वाटतं दुःख नावाची गोष्ट, नैराश्य नावाची गोष्ट समाजात शिल्लक राहणार नाही. काका, तुम्ही आलात आणि अत्यंत अनमोल मार्गदर्शन केलं. तुमचं वयाच्या 70 मध्ये तरुण असलेलं मन आणि तरुण असलेलं शरीर तुमच्या हातून अशीच रुग्णांची सेवा घडो ही साईचरणी प्रार्थना. नमस्कार. धन्यवाद.